संसाराची काय सांगतात तुकोबराय? संसारावरचं प्रेम काढा आणि भगवंतावरती लावा. काय अधिकार होता आमच्या तुकोबरायांचा? संत महात्म्या अगोदर करून बघतात आणि मग जगाला सांगतात बरं का. तुकोबरायांनी संसारावरचं प्रेम काढा आणि भगवंतावरती लावलं. काय अधिकार असावा आमच्या तुकोबरायांचा? बघा सांगून तर मी तुम्हाला, तुकोबरायांच्या काळामध्ये दगड प्रामाणिक होती पण माणसं लबाड होती. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कसं सांगू शकता? मला सांगा, तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीच्या दोहामध्ये दगडाने बुडवलं का माणसाने? पण तारला इंद्रायणीतल्या दगडांनी माऊलींना जड भिंत चालवायला सांगितली कुणी? माणसांनी. माऊलीने भिंतीला उपदेश केला आणि भिंतीमधल्या दगडांनी जड भिंत चालवली. काय अधिकार असावा? एवढंच नाही, तुकोबराय ज्यावेळी वैकुंठावरून परत आले आपल्या मुलीसाठी, भागीरथी नाव आहे तिचं, आणि आपला बाप आला म्हणून त्या भागीरथीनं घरामध्ये खाण्यासाठी शेवयाचा भात केला, पण त्या शेवयाच्या भातामध्ये खाण्यासाठी दूध नव्हतं. काय करावं त्या भागीरथीनं? एक कप घ्यावा, त्या गावामध्ये जावा, ज्याच्या दारात जावं त्यांना दार लावून घ्यावं, ज्याच्या दारात जावं त्यांना दार लावून घ्यावं. निराशांतकरण तुकोबरायांच्या मुलीचं झालं. निराशांत करणारा मुलगी बापाजवळ आली आणि महाराजांना म्हणते, बाबा अख्खं गाव पालत घातलं पण बाबा कब्बर दूध तुमच्या ताईला कुणी नाही दिलं. येलेश्वराच्या मंदिरामध्ये तुकोबराय बसले होते. काय अधिकार असावा? दगडाच्या नंदीची पूजा केली, दगडाच्या नंदीनं दूध दिलं. येलेश्वरात ते पूजिल दूध नंदीचे काळी दगड होता. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला जातो त्या दिवशी दगडाचा विठोबा होतो. ज्या दिवशी दगडाला शेंदूर लावला जातो त्या दिवशी दगडाचा मारुती होतो. ज्या दिवशी दगडाला गुलाल लावला जातो त्या दिवशी दगडाचा मसोबा होतो. ज्या दिवशी दगडाला भंडारा लावला जातो त्या दिवशी दगडाचा खंडोबा होतो. पण माणसाला असा कुठला रंग लावावा लागेल म्हणजे त्याच्यातलं माणूस पण जागो. माझं सांगण्याचं तात्पर्य काय? तुकोबरायांच्या काळामध्ये दगड प्रमाणिक होती पण माणसाला पण होती. काय अधिकार होता तुकोबरायांचा? एका दोन शब्दात सांगतो. उभं जो झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हदाम म्हणतात, हृदयातला जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखा राम म्हणतात, रामाचं दास्यत्व करतो त्याला रामदास म्हणतात, आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग सुद्धा ज्यांच्या पायांची पूजा करतो त्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात. काय ऐश्वर्य संपन्न असावं? मला सांगायचंय काय? आधी करून संत महात्म्यांना जीवन जगताना लोकांनी सुख लागून दिलं नाही आणि अजून काही तशी लोक आहेत महाराज. पण बघा त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. अरे बंगलावाल्याने बंगला मोठा बांधला, तो बंगल्यामध्ये झोपतो हे खरं, आपल्याला वाईट वाटून द्यायचं नाही. त्याला सुखाची झोप आहे का नाही हे तुम्हाला तरी माहित आहे का? अजिबात नाही. अहो झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. काय करायचंय त्या बंगल्याला? म्हणून भगवंताला ज्या स्थितीमध्ये ठेवलंय त्यामध्ये समाधान माना अभंगाच्या दुसऱ्या चरणात.